नमस्कार. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. अगदी आत्ताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरून झालेलं भाषण ऐकलं. एक सुखद धक्का बसला आणि म्हणून त्यावर माझ्या कॉमेंट्ससह आजचा व्हिडिओ अपलोड करत आहे. सुखद धक्का यासाठी, याचं कारण 11 वर्षांच्या हे 11वं वर्ष नरेंद्र मोदींचं पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं भाषण. आजच्या भाषणात नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या तथाकथित चुकांचा कुठलाही पाढा किंवा त्यांचं नाव न घेता आजचं भाषण झालं. हा मला एक फार सुखद धक्का आहे. याचं कारण आपल्याला सर्वांना माहितीच आहे की नेहरूंच्या काळात काय झालं एवढंच फक्त मोदींनी आत्तापर्यंत सांगितलेलं आहे. ही पहिली कदाचित वेळ असेल की त्यांनी तसा काही उल्लेख केला नाही. काही इतरही गोष्टी सांगायच्या आहेत, पण त्याआधी कॉमन सिव्हिल कोड म्हणजे ज्या 3 मुद्द्यावर नेहमी भारतीय जनता पार्टी आग्रही असायची, त्यातला पहिला मुद्दा म्हणजे राम मंदिर, ते तर झालेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आर्टिकल 370 हटवणे, तेही त्यांनी केलेलं आहे. त्याचे फायदे काय झाले आहेत की नाही हा मुद्दा वेगळा, पण त्यांनी हटवलेला आहे. आणि त्यांचा तिसरा मुद्दा भाजपचा नेहमीचा असायचा की कॉमन सिव्हिल कोड म्हणजे पर्टिक्युलरली पुन्हा अल्पसंख्याक समाजाला टार्गेट ठेवून किंवा त्यांच्याकडे कसे बहुपत्नीत्वाची चाल आहे असं तथाकथितरित्या सांगायचं. तसे माझ्या दृष्टीने बहुपत्नीत्वात पाळणारे अनेक जण हिंदू धर्मात जास्ती आहेत मायनॉरिटीजपेक्षा, असं अगदी गुगलवर जर का कोणी सर्च केलं तरी पण दिसेल. पण आपण जाऊ दे, आपण कॉमन सिव्हिल कोड असावा असा त्यांचा एक मुद्दा आहे. आणि मी व्यक्तिगत सांगतो, कॉमन सिव्हिल कोडला माझा पाठिंबा आहे. फक्त एवढंच आहे की विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याकरता याचा गैरवापर होऊ नये. जर सर्वांना ॲक्सेप्टेबल असेल अशा प्रकारचं तुम्ही कॉमन सिव्हिल कोड आणा आणि त्याला माझा पाठिंबा आहे, ज्याच्यामध्ये लोकसंख्या नियंत्रण, त्याच्यानंतर बहुपत्नीत्व करणारे कोणत्याही धर्माचे असू दे त्यांच्यावरची कारवाई, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव मात्र असावा. कारण एक लग्न मग दुसरं लग्न डायव्होर्स देऊन मग दोन्ही ठिकाणी एक किंवा 2 मुलं, अशा प्रकारच्या घटना करणारे अनेक पाहण्यात आहेत. तर ते तसं नसावं. लोकसंख्येवर स्ट्रिक्ट नियंत्रण करणारं काही आपण कॉमन सिव्हिल कोड आणू शकतो का, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन. तर माझा या कॉमन सिव्हिल कोडला पाठिंबा राहील. म्हणजे आज सुखद धक्का हा पहिला होता की नेहरूंचं नाव न घेता ते बोलले, आणि दुसरा त्यांना एक पाठिंबाही देतो आहे. पण आता मात्र जे प्रश्न आहेत ते जरा वेगळे आहेत. तुम्ही वन नेशन वन इलेक्शन असं अनाऊन्स करता आणि जे होऊच शकत नाही ते अनाऊन्स करत आहात. 1952ला पहिल्यांदा देशात वन नेशन वन इलेक्शन झालेलं होतं. त्यानंतर विविध कारणास्तव कधी सरकार पडली, कधी राजीनामे दिले, कधी पक्षांतर झालं. मग ते कर्नाटकात असू दे, महाराष्ट्रात असू दे, मध्य प्रदेशात असू दे, पक्षांतरं झाली आणि त्याच्यामुळे सरकार बदलत गेली. मायनॉरिटीमध्ये सरकार आलं म्हणून सरकार पडत गेलं. म्हणजे याचा अर्थ असा घ्यावा का की 22 जी काय आपल्याकडे आता 28 राज्य आहेत, 28 राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातलं एकाचं जरी सरकार पडलं तरी देशभर निवडणुका घ्यायच्या किंवा निवडणुका घ्यायच्याच नाहीत एकदा जे सरकार आलं ते. म्हणजे त्या ओम बिर्लांच्या भाषेत त्यांनी सांगितलं की अब आप वो डीमोनेटाइजेशन की बात क्यों निकाल रहे हैं 2016 की 2019 में तो हम चुन के आ गए. आणि त्यांना फार सुंदर उत्तर मिळालेलं होतं की अगर आप 1975 की इमर्जन्सी की बात करते हैं तो हम 2016 की बात क्यों नहीं कर रहे. बरोबर आहे. याचं कारण असं आहे की एका ठिकाणी एखादी घटना घडली म्हणजे एखाद्या राज्यात एखादं सरकार पडलं, याचा अर्थ असा पूर्ण 28 राज्यात निवडणुका घ्यायच्या का. तर भारतासारख्या खंडप्राय देशात ते शक्य नाही. आणि त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन ही एक परिकल्पना आहे.
त्याला कल्पना, अशा अनेक परिकल्पना भाजप ठेवून असतं, त्याच्याकरता वाटेल ते करत राहतात. त्यांनी तो ठेवावी, पण मला तरी त्याच्यात फारसा काही राम दिसत नाही, त्यात काही तथ्य दिसत नाही. काही इतर गोष्टींचा जरा मला उल्लेख करावा असं वाटतं. त्यातलं एक म्हणजे त्यांनी असं उल्लेख केला की बँकिंग सेक्टर आपलं फार चांगलं झालंय. कोणामुळे? मी बँकिंग सेक्टरचं श्रेय सर्वप्रथम नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनाच देईन. याचं कारण त्यांनी जे 15 वर्ष या देशाचा आर्थिक घडी सुधारण्याकरता केलेले प्रयत्न आहेत, त्याच्यामुळे आज आपण बँकिंग सेक्टरमध्ये पुढे गेलेलो आहे. याचं कारण जेव्हा नरसिंहराव आणि मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री या देशाची आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा नरेंद्र मोदी जे गुजरातचे कार्यकर्ते होते आणि त्यांचे इतर कार्यकर्ते मंदिर वही बनाएंगे असं म्हणत हातात त्रिशूल, काठ्या वाटेल ते घेऊन अयोध्येच्या वाटेवर होते. आज बँकिंग क्षेत्रात जर आपण भरभराट केलेली असेल तर ती त्या नरसिंहराव आणि मनमोहन सिंगमुळे ही वस्तुस्थिती आहे. त्या राम मंदिराकरता गेलेल्या कारसेवकांच्या मुळे नाही, पण याचं श्रेय मात्र घ्यायला नरेंद्र मोदी तयार आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मला अजून एक सांगायचं, त्यांनी असं सांगितलं की आपण आता मोबाईल एक्सपोर्ट करत आहोत. मी नुकतंच मोबाईल एक्सपोर्ट हा जो दावा आहे, ठीक आहे, मोबाईल एक्सपोर्ट काही प्रमाणात होतो आहे, पण टोटल एक्सपोर्टच्या अगदी काही नगण्य % असतील. नगण्य जे काय असेल ते ठीक आहे, देश पुढे जातोय, आपल्याला आनंद आहे. पण हे सुद्धा श्रेय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात त्यांनी सॅम पिट्रोडा आणि डॉक्टर विजय भाटकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना हाताशी धरलं आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जी काही प्रगती केली, आज त्याच्यामुळे मी घरात बसून तुमच्याशी यूट्यूबद्वारे संवाद साधू शकतोय. आणि पुन्हा तेच वाक्य त्यावेळेला जेव्हा राजीव गांधी ही देशाची प्रगती करत होते, तेव्हा आम्ही मात्र भाजप तेव्हा प्लॅनिंग करत होतं आणि त्यातलं ते प्लॅनिंग होतं राम मंदिर आणि राम मंदिर वही बनाएंगे सारख्या घोषणा. म्हणजे पुन्हा एक प्रकारे देशाला मागे नेण्याचा प्रयत्न आणि देशाला कोणी पुढे नेलं आणि आज मात्र श्रेय कोणाला मिळत आहे. मला असं वाटतं बाकी भाषणात मग सर्जिकल स्ट्राईक म्हणा किंवा वीज पोचवली वगैरे नेहमीची आकडेवारी देण्याच्या पलीकडे तसं पाहिलं तर काहीही नव्हतं. कॉमन सिव्हिल कोड या मुद्द्याला माझा पूर्णपणे पाठिंबा राहील. नेहरूंचं नाव, नेहरूंना कुठेही टीका न करता पहिल्यांदा टीका तशी आधी अभी नहीं हो रहा वगैरे त्यांचे दावे असतील, अभी हो रहा है, पण नेहरूंचं नाव घेतलं नाही, मला एक सुखद धक्का. 1 नेशन 1 इलेक्शन होऊ शकत नाही. आत्ता देशात मेडिकलच्या 1 लाख जागा आहेत, पुढच्या 5 वर्षात 75,000 वाढवू. जरा त्याचं इकॉनॉमिक्स सांगितलं असतं तर बरं झालं असतं, कारण हे म्हणजे फारच जवळपास डबल पुढच्या 5 वर्षात. म्हणजे आत्तापर्यंत आपण एवढ्या 78 वर्षात आपण येऊन पोचलोय 1 लाख मेडिकल जागांवर दरवर्षी, एकदम 75,000 पुढील 5 वर्षात. जरा त्याचंही ॲनालिसिस सांगितलं असतं तर बरं झालं असतं. ओव्हरऑल नेहमीप्रमाणे आपल्याला जे बोलायचं तेच बोलायचं आणि आपला राम मंदिर आणि जम्मू काश्मीर आर्टिकल 370 नंतरचा तिसरा मुद्दा बरोबर कॉमन सिव्हिल कोडचा काढणं मला अपेक्षित होतं, ते काढलं. बाकी तसं पाहिलं तर आजच्या भाषणात काहीही फार मोठं असं नव्हतंच. धन्यवाद. तुर्तास इतकेच. आपण माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला केवळ आजच्या या व्हिडिओबद्दल, मी ऑलरेडी 350 वर पोचलेलो आहे, मला 500 वर पोचवा. धन्यवाद.